नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय पाटील. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपण गणित भाग 2 ची उजळणी करतो आहोत. या अगोदरच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेय, जे आपल्या गणित भाग 2 मधलं दुसरं प्रकरण आहे, त्याचा काही पाठ्यांश आणि त्यावर आधारित उदाहरणं शिकवली आहेत. आज आपण या प्रकरणातील उर्वरित भागाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज आपल्याला 30-60-90 चा प्रमेय, 45-45-90 चा प्रमेय, भूमिती मध्याचा प्रमेय, काटकोन त्रिकोणांची समरूपता आणि त्यावर आधारित काही उदाहरणं यांचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम पाहणार आहोत आपण कोनांची मापे 30° 60° 90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. आपण थोडक्यात त्याला 30-60-90 चा प्रमेय असं सुद्धा म्हणतो. हे प्रमेय अभ्यासण्यासाठी आपण एका त्रिकोणाचा विचार करूया. तुमच्या समोर त्रिकोण LMN आहे. कोनांच्या मापावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की त्रिकोण LMN मध्ये कोन L चं माप 30° आहे, कोन M चं माप 90° आहे, तर कोन N चं माप 60° आहे. अर्थात त्रिकोण LMN हा 30-60-90 चा त्रिकोण आहे. बघूया आपण 30-60-90 कोनांची मापे असणाऱ्या त्रिकोणांचा गुणधर्म काय आहे. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30° व 60° असतील तर 30° मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे अर्धी असते व 60° मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मुलांनो, या गुणधर्माचा वापर करून जर तुम्हाला काटकोन त्रिकोणाचा कर्ण माहिती असेल तर काटकोन करणाऱ्या उर्वरित 2 बाजूंची मापं तुम्ही काढू शकता. हा प्रमेय तुम्हाला उदाहरण सोडवताना जेव्हा वापरायचा असेल त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम तो त्रिकोण 30-60-90 चा त्रिकोण आहे हे लिहिलं पाहिजे. जसं आपण लिहिणार आहोत त्रिकोण LMN मध्ये माप कोन L बरोबर 30°, माप कोन M बरोबर 90° आणि माप कोन N बरोबर 60°. एकदा त्रिकोणाच्या 3 कोनांची मापं 30°, 60°, 90° अशी लिहून झाली की तुम्ही लिहू शकता की तो त्रिकोण म्हणजे या आकृतीमधला त्रिकोण LMN हा 30-60-90 चा त्रिकोण आहे. मग त्रिकोण 30-60-90 चा आहे हे लिहिल्यानंतर आपण गुणधर्मानुसार लिहिणार आहोत. बघा मुलांनो, गुणधर्मामध्ये काय सांगितलंय? 30° मापाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. आता इथे 30° चा कोन आहे कोन L आणि L च्या समोरची बाजू आहे MN. बरोबर? मग या गुणधर्माचा वापर करून तुम्ही MN च्या लांबीचा संबंध कर्णाबरोबर लिहू शकता. तुम्हाला असं लिहिता येईल 30° कोनासमोरची बाजू MN बरोबर कर्णाच्या निम्मी म्हणजेच 1/2 MN बरोबर 1/2 LN असं तुम्ही लिहू शकाल. जेव्हा तुम्ही MN बरोबर 1/2 गुणिले LN लिहिणार आहात त्यावेळेस तुम्हाला बाजूला कारण लिहायचं आहे. तुम्ही कारण लिहिणार आहात ही 30° कोनासमोरील बाजू आहे. याच गुणधर्मामध्ये पुढे सांगितलंय की 60° मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. इथे कोन N चं माप 60° आहे. मग 60° कोनासमोरची बाजू कोणती? इथे तुम्ही बघू शकता N च्या समोरची बाजू LM आणि म्हणून तुम्ही LM ची लांबी सुद्धा लिहू शकाल. तुम्हाला लिहिता येईल LM बरोबर कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट म्हणजेच वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण LN. जेव्हा तुम्ही 60° कोनासमोरची बाजूचा संबंध कर्णाबरोबर लिहिता तेव्हा तुम्हाला न विसरता त्याच्या बाजूला त्याचं कारण लिहायचं आहे की ही 60° कोनासमोरील बाजू आहे. याप्रमाणे तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे 3 कोन 30°, 60° आणि 90° असतील तर कोणत्याही एका बाजूची लांबी दिली असता इतर 2 बाजूंची लांबी काढण्यासाठी 30°, 60°, 90° कोनांची मापं असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म वापरता येईल. यानंतर आपण 45-45 चा प्रमेय पाहणार आहोत. अर्थातच कोनांची मापे 45°, 45°, 90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. मुलांनो, तुमच्या समोर मी एक त्रिकोण दाखवला आहे. त्रिकोण XYZ.
तुम्हाला या काटकोनाच्या चिन्हाकडे पाहून कळलंच असेल, की त्रिकोण XYZ चा कोन X हा 90 अंशाचा आहे. तर उर्वरित 2 लघुकोन हे प्रत्येकी 45 अंशाचे आहेत. कोन Y चं माप 45 अंश आहे, कोन Z चं माप 45 अंश आहे. याचाच अर्थ हा त्रिकोण 45-45-90 चा त्रिकोण आहे. बघूया आपण प्रमेय काय सांगतंय. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 अंश व 45 अंश मापाचे असतील, तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. आता मुलांनो, Y आणि Z हे प्रत्येकी 45 अंशाचे कोन आहेत. अर्थातच काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजेच कोणतीही बाजू XY आणि बाजू XZ ही कर्णाच्या 1/2 पट असणार आहे. जेव्हा तुम्हाला हा प्रमेय वापरायचा असतो, तेव्हा अगोदरच्या प्रमेयाप्रमाणे किंवा गुणधर्माप्रमाणे तुम्हाला अगोदर तो त्रिकोण 45-45-90 चा त्रिकोण आहे हे लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत त्रिकोण XYZ मध्ये माप कोन Y बरोबर 45 अंश, Z बरोबर 45 अंश आणि X बरोबर 90 अंश आहे. म्हणजेच हा 45-45-90 चा त्रिकोण आहे. प्रमेय काय सांगताय? काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजेच बाजू XY आणि बाजू XZ ही प्रत्येक बाजू XY बरोबर XZ ही प्रत्येक बाजू कर्णाच्या वर्गमुळात 2 पट असते. कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. मग इथे तुम्ही 1/2 लिहिलं गुणिले कर्ण. कर्ण आहे या त्रिकोणाचा YZ. तुम्ही जेव्हा काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंचा कर्णाशी संबंध लिहिता त्यावेळेस तुम्हाला त्याचं कारण लिहायचं असतं. ही प्रत्येक बाजू 45 अंश कोनासमोरील बाजू आहे म्हणून तुम्ही तसं कारण लिहिणार आहात 45 अंश कोनासमोरील बाजू. मुलांनो, आता आपण 2 गुणधर्म पाहिले. 30-60-90 चा गुणधर्म आणि 45-45-90 अंश कोनांची माप असणाऱ्या त्रिकोणांचा गुणधर्म. यानंतर आपण काटकोन त्रिकोणांमधील समरूपता पाहणार आहोत. मुळात हा गुणधर्म काय आहे ते अगोदर समजून घेऊया. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. हा गुणधर्म समजून घेण्यासाठी आपण एक आकृतीचा विचार करू. इथे तुम्हाला त्रिकोण ABC दिसतोय. त्रिकोण ABC मध्ये इथे तुम्हाला कोन B 90 अंशाचा दाखवलेलाच आहे. म्हणजे त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. गुणधर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे. आता जर कोन B काटकोन आहे तर AC हा या त्रिकोणाचा कर्ण झाला. मग कर्णावर आपण शिरोलंब टाकतो म्हणजेच कर्णावर लंब टाकणार. तर इथे या आकृतीमध्ये BD हा कर्णावर टाकलेला शिरोलंब आहे. मुलांनो, गुणधर्म पुन्हा एकदा बघा. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजेच त्रिकोण ABC शी व परस्परांशी समरूप असतात. आता मुलांनो, 2 त्रिकोण कोणते तयार झाले तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय. मूळ त्रिकोण आहे तुमचा त्रिकोण ABC आणि तयार झालेले 2 त्रिकोण आहेत त्रिकोण ADB आणि त्रिकोण BDC. बरोबर? तर हे तीनही त्रिकोण खरं तर एकमेकांशी समरूप असतात. याच गुणधर्माला काटकोन त्रिकोणांची समरूपता असं म्हणतात. मुलांनो, हा गुणधर्म जेव्हा तुम्हाला वापरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, जो बाहेरचा मोठा त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे हे लिहिलं पाहिजे. शिवाय कर्णावर शिरोलंब काढलाय म्हणजेच BD लंब AC या सगळ्या बाबी तुम्हाला लिहिल्या पाहिजेत. तरच तुम्हाला हा गुणधर्म वापरता येतो. मग तुम्ही लिहिणार आहात त्रिकोण ABC मध्ये माप कोन B बरोबर 90 अंश. याचा अर्थ तो काटकोन त्रिकोण आहे हे तुम्ही लिहिलंच आहे. बरोबर? आणि BD लंब AC म्हणजे BD हा कर्णावर काढलेला शिरोलंब आहे. मग गुणधर्म काय सांगतो? कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. तयार झालेले 2 त्रिकोण त्रिकोण ADB आणि त्रिकोण BDC हे मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजेच ABC या काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. म्हणजेच
थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की आपल्याला तीनही त्रिकोण समरूप असतात हे लिहिता येतं. तुम्ही लिहू शकाल त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. जेव्हा तुम्ही हे तिन्ही त्रिकोण समरूप लिहिता, मुलांनो, प्रश्नामध्ये आपल्याला याच्यापैकी कोणतेतरी 2 त्रिकोण समरूप घेऊन जर प्रश्न सोडवत पुढे जायचं असेल, तर तुम्ही तसं लिहू शकता. पण या गुणधर्माचा वापर करून आपण तीनही त्रिकोण समरूप आहेत हे लिहू शकतो. त्यामुळे तुम्हाला ज्या जोडीची गरज असेल, ती जोडी तुम्ही विचारात घेऊ शकता. त्याप्रमाणे संगत बाजूंची गुणोत्तरं वगैरे तुम्हाला लिहिता येऊ शकतात. जेव्हा तुम्ही हा गुणधर्म वापरता, त्यावेळेस तुम्हाला त्याचं कारण लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही कारण लिहायचंय काटकोन त्रिकोणांची समरूपता. या पद्धतीने कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे तयार होणारे 2 त्रिकोण आणि मूळ काटकोन त्रिकोण समरूप आहेत, हे दाखवण्यासाठी आपण काटकोन त्रिकोणांची समरूपता हा गुणधर्म वापरणार आहोत. या प्रकरणातला आजला पुढचा मुद्दा आहे भूमिती मध्याचे प्रमेय. मुलांनो, सर्वप्रथम बघूया प्रमेय काय आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमितीमध्ये असतो. याच्यासाठी आपल्याला एका त्रिकोणाचा विचार करावा लागेल. आपण इथे त्रिकोण PQR चा विचार करतोय. त्रिकोण PQR मध्ये तुम्हाला दिसतंय की कोन Q हा काटकोन आहे. अर्थातच PR हा या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. प्रमेय सांगताय काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब. मग जर तुम्हाला PR वर शिरोलंब काढायचा आहे, तर तो तुम्ही शिरोबिंदू Q मधून काढणार आहात. आपण बिंदू Q मधून PR वर लंब टाकलाय. QS हा PR वर लंब टाकलाय. अर्थातच QS हा कर्णावर काढलेला शिरोलंब आहे. QS मुळे कर्ण PR चे 2 भागांमध्ये विभाजन झालेलं तुम्हाला दिसतंय. ते 2 भाग आहेत PS आणि SR किंवा RS. प्रमेय काय सांगताय? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमितीमध्ये असतो. मुलांनो, तुम्हाला जेव्हा भूमितीमध्याचं प्रमेय वापरायचं असेल, त्यासाठी तुम्हाला मगासच्याच गुणधर्माप्रमाणे बाबी लिहायच्या आहेत. तुम्हाला दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे लिहायचंय. शिवाय कर्णावर शिरोलंब काढलाय हे सुद्धा तुम्हाला लिहायचंय. मग आपण इथे लिहिणार आहोत त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश, याचाच अर्थ तो काटकोन त्रिकोण आहे आणि QS लंब कर्ण PR. QS हा कर्ण PR वर काढलेला लंब आहे. बरोबर? आणि मग आता प्रमेय काय सांगताय? शिरोलंबामुळे कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे जे 2 भाग होतात, त्यांचा तो शिरोलंब भूमितीमध्ये असतो. म्हणजेच QS हा PS आणि SR किंवा RS यांचं भूमितीमध्ये आहे. आपण हे QS चा वर्ग बरोबर PS गुणिले RS असं लिहू शकतो. मुलांनो, तुम्हाला कळलंच असेल, तुम्हाला QS, PS आणि RS यांच्यापैकी कोणत्याही 2 बाजूंची मापं दिली असता, तुम्ही 2 रेषाखंडांची लांबी दिली असता, तुम्ही तिसऱ्याची लांबी काढू शकता. जेव्हा तुम्ही हा गुणधर्म वापरता, त्यावेळेस तुम्हाला भूमिती मध्याचे प्रमेय हे कारण लिहिणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपण जेव्हा लिहिणार आहोत QS चा वर्ग बरोबर PS गुणिले RS, तेव्हा बाजूलाच त्याच्या कारण लिहायचंय भूमिती मध्याचे प्रमेय. मुलांनो, मी आता तुम्हाला 4 गुणधर्म सांगितले. 30-60-90 चा गुणधर्म, 30-60-90 चा गुणधर्म, 45-45 90 अंश कोनाची मापं असतील तर त्या त्रिकोणाचा गुणधर्म आपण पाहिला. त्यानंतर आपण काटकोन त्रिकोणांची समरूपता पाहिली आणि आता भूमिती मध्याचं प्रमेय पाहिलं. आता या गुणधर्मांवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूया. मुलांनो, आजचा तुमचा पहिला प्रश्न आहे बघा. आकृतीमध्ये कोन QPR बरोबर 90 अंश, रेख PM लंब रेख QR. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंयच कोन P चं माप 90 अंश आहे. PM लंब QR. इथे काटकोनाची खूण दिलेली नाहीये, पण तुम्हाला प्रश्नामध्ये तसं स्पष्ट सांगितलंय की PM हा QR ला लंब आहे. आणि QMR हे एकरेषीय बिंदू आहेत. PM ची लांबी जर 10 असेल, आकृतीमध्ये तुम्हाला ती तशी दाखवलेलीच आहे. QM ची लांबी 8 असेल, तर QR ची लांबी काढा. मुलांनो, आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं दिसतंय QR ची लांबी काढण्यासाठी मला MR ची किंमत माहिती असणं गरजेचं आहे.
मग आता बघा तुम्ही काय विचार करणार? हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे पी हा जर कोन काटकोन आहे, तर क्यूआर हा या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे आणि पीएम हा कर्णावर काढलेला लंब आहे. मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. आत्ताच आपण जो गुणधर्म पाहिला होता भूमितीमध्याचा, त्याचा वापर आता इथे आपल्याला करता येणं शक्य आहे. मग मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भूमितीमध्याचा गुणधर्म वापरताना तुम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे? तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे लिहिलं पाहिजे आणि कर्णावर शिरोलंब काढलाय ही बाब लिहिली पाहिजे. मग तुम्ही लिहिणार आहात त्रिकोण PQR मध्ये मापकोन P बरोबर 90 अंश अर्थात तो काटकोन त्रिकोण आहे आणि PM हा कर्ण QR वर काढलेला लंब आहे. या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्ही भूमितीमध्याचा गुणधर्म वापरू शकाल. मग मला सांगा भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार काय येणार? कर्णावर काढलेला शिरोलंब म्हणजेच PM हा कर्णाचे ज्या दोन भागांमध्ये विभाजन होते त्याचा भूमितीमध्ये असतो. म्हणजेच PM हा QM आणि MR यांचं भूमितीमध्ये आहे. चला तर मग आपण भूमितीमध्याच्या गुणधर्माचा किंवा प्रमेयाचा वापर करू. मग आपण असं लिहू शकतो PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. मुलांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही एखादं प्रमेय, एखादा गुणधर्म वापरता, त्यावेळेस मगाशी मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे कारणं लिहायला विसरू नका. इथे तुम्हाला कारण लिहायचंय भूमिती मध्याचे प्रमेय. आता आता आपलं काम सोपं आहे. आपल्याला PM ची किंमत माहिती आहे, आपण ती टाकू शकतो. आपल्याला QM ची किंमत माहिती आहे, ती टाकू शकतो आणि आपण MR ची किंमत काढू शकतो. ओके, चला तर मग किमती टाकूया. PM बरोबर 10 म्हणजे 10 चा वर्ग बरोबर QM बरोबर 8 गुणिले MR. मग आपण सर्वप्रथम वर्ग करूया आणि मग सरळ रूप देऊया. मुलांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 10 चा वर्ग 100 म्हणून पुढच्या पायरीला तुम्ही लिहिणार आहात 100 बरोबर 8 गुणिले MR म्हणजेच 8 MR. इथे आपल्याला MR ची किंमत काढायची आहे म्हणून हे जे गुणिले 8 आहेत त्याला आपण डाव्या बाजूला घेऊन जाऊया. ते 100 ला भागिले होतील. म्हणून तुम्हाला मिळणार आहे मुलांनो तीच गोष्ट लिहिली फक्त मी जागा बाजूंची अदलाबदल करून लिहिले. आपल्याला मिळणार आहे MR बरोबर 100 भागिले 8. तुम्ही 8 पलीकडे घेऊन गेलात त्यामुळे ते 100 ला भागिले झाले. आता याला संक्षिप्त रूप द्या. तुम्ही 8चा पाढाभाग बोलून सुद्धा संक्षिप्त रूप देऊ शकता. 8 एके 8 बाकी 2 राहणार. 2चे 20 होणार. 8 दुने 16 बरोबर. बाकी 4 राहणार. मग दशांश चिन्ह देऊन 4चे 40 होतील आणि 8 45 अशा प्रकारे आपल्याला MR ची किंमत 12.5 मिळू शकते. मग आपण इथे 100 ला 8 ने भाग दिला आणि MR ची किंमत काढली. आपल्याला मिळाली MR बरोबर 12.5. मुलांनो आता आकृतीमध्ये बघा. तुम्हाला QM ची लांबी दिलेलीच होती. MR ची लांबी तुम्ही भूमिती मध्याचं प्रमेय वापरून काढली. आता QR ची लांबी काढणं सहज शक्य आहे कारण QMR हे बिंदू एकरेषीय आहेत. त्यामुळे QR बरोबर QM अधिक MR हे आपण लिहू शकतो. चला तर मग QR बरोबर QM अधिक MR पण जेव्हा तुम्ही असं लिहिता त्यावेळेस तुम्हाला ते तीन बिंदू एकरेषीय आहेत म्हणजेच Q डॅश M डॅश R हे लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये किमती टाकूया. QM ची किंमत तुम्हाला दिली होती 8 ती टाकणार आहात आणि MR ची किंमत तुम्ही आत्ताच इथे कॅल्क्युलेट केले. MR बरोबर 12.5 ही किंमत तुम्हाला MR च्या ठिकाणी टाकायची आहे. मग तुम्हाला पुढची पायरी अशी लिहिता येईल QR बरोबर 8 अधिक 12.5. मुलांनो 8 ला 8.0 असं लिहा. डायरेक्ट बेरीज करता आली तुम्हाला तर चांगलंच आहे आणि जर काही गोंधळ होत असेल तर 8 ला 8.0 लिहा. दशांश चिन्ह नंतरच्या संख्या सारख्या करून घ्या आणि मग बेरीज करा. आणि यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला QR ची लांबी मिळते. QR बरोबर 20.5 एकक. मुलांनो, एखादं गणित सोडवताना तुम्हाला ही गोष्ट मला सांगायचीच आहे, की ही बरोबरची चिन्ह आहेत ना, ती सगळी एकाखाली एक आली, तर आपलं लिखाण खूप व्यवस्थित दिसतं. त्याप्रमाणे फक्त प्रश्न बरोबर सोडवणं हे महत्वाचं आहेच, पण त्याबरोबर तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे प्रेझेंटेशनकडे लक्ष द्या. योग्य ती कारणं जसं आपण इथे लिहिलं भूमितीमध्याचं प्रमेय, Q डॅश M डॅश R म्हणजे हे बिंदू एकरेषीय आहेत. ही कारणं लिहायला विसरू नका. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचं, सगळ्या सूचनांचं योग्य प्रकारे पालन केलं, तर नक्कीच तुमचे कुठलेही मार्क कमी होणार नाहीत. तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील. मुलांनो, या प्रश्नानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला.
आपला दुसरा प्रश्न आहे, आकृतीमधील त्रिकोण पी-एस-आर मध्ये दिलेल्या माहितीवरून आर-पी आणि पी-एस काढा. मुलांनो, आता आपल्याला आर-पी आणि पी-एस म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू काढायच्या आहेत. आपल्याला त्रिकोणामध्ये काय काय दिलंय बघा. पी-एस-आर या त्रिकोणामध्ये कोण एस हा काटकोन दिलेला दिसतोय, बरोबर. शिवाय दुसरा एक कोन आपल्याला दिलाय, कोन पी चं माप 30 अंश आहे. मुलांना तुम्हाला दोन कोनांची मापं दिलीत, 90 अंश आणि 30 अंश. याच्यावरनं तुम्हाला तिसऱ्या कोनाचं माप लिहिता येईलच किंवा किंबहुना तुमच्या ते लक्षातही आलं असेल. 90 आणि 30 120, त्यामुळे त्रिकोणांच्या कोनांच्या बेरजेच्या गुणधर्मावरून आपण कोन आर चं माप 60 अंश आहे हे लिहू शकतो. तुमच्या लक्षात आलंच असेल, त्रिकोण पी-एस-आर हा 30-60-90 चा त्रिकोण आहे आणि आपण 30-60-90 कोनांची मापं असणाऱ्या त्रिकोणांचा गुणधर्म शिकलाय. त्या गुणधर्माचा वापर करून आपण इथे या काटकोन त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजूंची मापं काढू शकतो. एखादा प्रश्न वाचल्यानंतर मला नक्की काय करायचंय याचा सर्वप्रथम विचार करा. मला कोणत्या पद्धतीने अप्रोच करायचंय या प्रश्नाकडे ते ठरवा आणि त्यानंतर प्रश्न सोडवायला सुरुवात करा. मग तुम्हाला जर 30-60-90 चं प्रमेय वापरायचंय तर सर्वप्रथम हा त्रिकोण 30-60-90 चा त्रिकोण आहे हे लिहिणं गरजेचं आहे. चला, तर मग आपण लिहूया. त्रिकोण पी-एस-आर मध्ये एस चं माप 90 अंश आहे, पी चं माप 30 अंश आहे. त्यामुळे उर्वरित कोन आर हा 60 अंशाचा असेल. तीन कोनांची मापं 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश अशी लिहून झाल्यानंतर आपण लिहू शकतो त्रिकोण पी-एस-आर हा 30 अंश, 60 अंश, 90 अंशचा त्रिकोण आहे. मुलांनो, जेव्हा गुणधर्म शिकवला त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला याच पद्धतीचं लिखाण सांगितलंय आणि एकच प्रकारे तुम्ही लिखाण प्रत्येक प्रश्नामध्ये जेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर गुणधर्म वापरत असता त्यावेळेस करायचं असतं. चला, आता तुम्हाला जी बाजू दिली ना तिचा विचार करा. ती कोणासमोरची बाजू आहे? तो कर्ण नक्कीच नाहीये. ती 30 अंश कोनासमोरची बाजू आहे. मग तुम्ही 30 अंश कोनासमोरच्या बाजूचा गुणधर्म वापरणार आणि तुम्हाला तिचा कर्णासोबतचा संबंध लिहिता येईल आणि त्यावरनं तुम्हाला कर्णाची किंमत सुद्धा मिळणार आहे. मग एस-आर ही 30 अंश कोनासमोरची बाजू होती. आपल्याला माहिती आहे 30 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. म्हणजे एस-आर ही पी-आरच्या किंवा आर-पीच्या निम्मे आहे. आपण तसं लिहिलं एस-आर बरोबर 1/2 आर-पी. तुम्ही जो गुणधर्म वापरलाय त्यानुसार तुम्हाला त्याचं कारण लिहायचंय. ही 30 अंश कोनासमोरची बाजू आहे. आता इथे आपण किमती टाकूया. आपल्याला एस-आर ची किंमत दिली, मग आपण एस-आर ची किंमत टाकणार आहोत. मग पुढची पायरी आपल्याला मिळेल 6 बरोबर 1/2 गुणिले आर-पी. बरोबर? आपल्याला आर-पी ची किंमत काढण्यासाठी हे जे 2 इथे छेदामध्ये आहेत, अर्थात भागिले आहेत, ते डावीकडे घेऊन जावे लागतील आणि डावीकडे घेऊन गेल्यानंतर ते 6 ला गुणिले होतील. मग आपल्याला आर-पी ची किंमत मिळेल आर-पी बरोबर 6 गुणिले 2. आणि त्यावरनं तुम्ही पुढच्या पायरीला आर-पी ची किंमत लिहू शकता. आर-पी बरोबर 6 दुने 12 एकक. ओके. आता मुलांना तुम्हाला कर्ण मिळाला आहे. आता आणि कोन आर हा 60 अंशाचा आहे हे आपण ऑलरेडी लिहून घेतलंय. त्यामुळे आता तुम्हाला एस-पी ची किंमत काढायची आहे जी 60 अंश कोनासमोरची बाजू आहे. तुम्हाला 30-60-90 चं प्रमेय आठवतच आहे. 30-60-90 च्या प्रमेयानुसार 60 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या किती पट असते मुलांनो? वर्गमुळात 302 पट असते. मग तुम्ही लिहिणार आहात पी-एस ही जी 60 अंश कोनासमोरची बाजू आहे ती कर्णाच्या म्हणजेच पी-आरच्या किंवा आर-पीच्या वर्गमुळात 302 पट आहे. आणि हे लिहिताना तुम्हाला त्याचं कारण लिहायचंय 60 अंश कोनासमोरील बाजू. मुलांनो, आता तुमच्याकडे आर-पी ची किंमत आहे जी तुम्ही अगोदर मिळवलेली आहे ती किंमत इथे टाका. तुम्हाला पी-एस ची किंमत मिळेल. मग आपल्याला पुढची पायरी काय मिळेल? पी-एस बरोबर वर्गमुळात 302 गुणिले आर-पी बरोबर 12. बरोबर? आपण किमती टाकल्या वर्गमुळात 302 गुणिले 12. मुलांनो, इथे संक्षिप्त रूप देता येईल. बे एके बे आणि बेसक 12. तुम्हाला पी-एस बरोबर मिळणार आहे वर्गमुळात 3 गुणिले 6. अर्थातच पी-एस ची किंमत मिळणार आहे 6 वर्गमुळात 3 एकक. या प्रकारे आपण 30-60-90 चा 30-60-90 कोनांची मापं असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्माचा वापर करून एक बाजू दिली असता काटकोन त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजूंची मापं काढली. मुलांनो,
आपण आणखीन एक प्रश्न सोडवणार आहोत. हा प्रश्न थोडासा मोठा आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातील अ, संकीर्ण प्रश्नसंचामधला हा प्रश्न आहे. चला, आपण सर्वप्रथम प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय आणि तुम्हाला सांगायचंय हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विचारलाच तर हा 4 मार्कासाठी तुम्हाला विचारतील. अर्थातच प्रश्न सोडवल्यानंतर त्याच्या पायऱ्या बघून तुमच्या लक्षात येईलच. सर्वप्रथम आपण प्रश्न बघूया. आकृतीमध्ये त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की QS बरोबर 1/3 QR. तर सिद्ध करा 9 गुणिले PS चा वर्ग बरोबर 7 गुणिले PQ चा वर्ग. मुलांना आपण आकृती पण नीट समजून घेऊया आणि सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतरच आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला दिलाय PQR हा समभुज त्रिकोण आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळलीच असेल, याच्या सर्व बाजू एकरूप आहेत, याचे सर्व कोन एकरूप आहेत आणि प्रत्येक कोन 60 अंशाचा आहे. तसं आपल्याला तिथे 2 कोनांची मापं 60-60 अंश दिलेली दिसतात सुद्धा. त्याच्यानंतर बिंदू S बद्दल आपल्याला माहिती दिली. बिंदू S हा QR वर अशा प्रकारे आहे की QS बरोबर 1/3 QR. ओके. QS हा QRच्या 1/3 पट आहे. आता आपल्याला सिद्ध काय करायचंय बघूया आपण. आपल्याला सिद्ध करायचंय 9 गुणिले PS चा वर्ग. 9 गुणिले PS चा वर्ग बरोबर 7 गुणिले PQ चा वर्ग. याचा अर्थ आपल्याला PQ आणि PS च्या किमती मिळवल्याच पाहिजेत. बरोबर? आता PQ आणि PS च्या किमती आपल्याला मिळवायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? तुमच्या लक्षात येतंय? हा इकडच्या बाजूला काटकोन दाखवलाय म्हणजेच कोन PTR हा काटकोन दाखवलाय याचा अर्थ त्याचा लगतचा रेषीय जोडीतील कोन सुद्धा काटकोनच असणार आहे. म्हणजे जर आपण कोन PTQ हा जर 90 अंशाचा पकडला, तर तुम्हाला जाणवेल की त्रिकोण PTQ याचा एक कोन 90 अंश आहे, एक कोन 60 अंश आहे. याचा अर्थ उर्वरित कोन 30 अंशाचा असणार आहे. म्हणजे आपण या त्रिकोणामध्ये 30-60-90 चं प्रमेय वापरू शकतो. याच त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. शिवाय त्रिकोण PTS हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये सुद्धा PTS मध्ये सुद्धा मला पायथागोरसचं प्रमेय वापरता येणं शक्य आहे. मुलांनो, तुम्हाला सर्वप्रथम हा कोन 90 अंशाचा आहे त्याचा विचार करायचा आहे. हा कोन 60 अंशाचा आहे त्याचा विचार करायचा आहे. त्याच्यावरनं कोन P हा 30 अंशाचा होईल आणि आपण या त्रिकोणामध्ये 30-60-90 चा प्रमेय वापरून PT ची लांबी काढू शकतो. आपण QT ची लांबी काढू शकतो. आपण या गोष्टींपासूनच या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम त्रिकोण PTQ चा विचार करूया. त्रिकोण PTQ मध्ये PTQ या कोनाचं माप 90 अंश आहे. PQT बरोबर 60 अंश कारण हा समभुज त्रिकोणाचाच कोन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचा एक कोन 90 अंश असेल, दुसरा कोन 60 अंश असेल, तर त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार उर्वरित कोन हा 30 अंशाचा आहे. म्हणून कोन QPT हा उर्वरित कोन 30 अंशाचा आहे. मुलांनो, त्रिकोणाचे तिन्ही कोन 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश आहेत. म्हणजे मला या त्रिकोणामध्ये 30-60-90 चा गुणधर्म वापरता येईल. त्यासाठी मी सर्वप्रथम लिहिणार आहे की त्रिकोण PTQ हा 30 अंश, 60 अंश, 90 अंशाचा त्रिकोण आहे. आता तुम्हाला 30-60-90 चा गुणधर्म आठवतोच. 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते, तर 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते. चला तर मग त्याप्रमाणे आपण QT आणि PT यांच्या किमती लिहून घेऊया. सर्वप्रथम आपण QT ची किंमत लिहितो जी 30 अंश कोनासमोरची बाजू आहे. हा कोन 30 अंशाचा आहे हे आपण ऑलरेडी सिद्ध केलंय. म्हणून QT बरोबर कर्णाच्या 1/2 पट म्हणजेच 1/2 गुणिले कर्ण. इथे या त्रिकोणाचा कर्ण आहे रेख PQ म्हणून आपण लिहिलं QT बरोबर 1/2 PQ. मुलांनो, आकृतीमध्ये जरी तुम्हाला 3-4 त्रिकोण दिसत असले तरी तुम्हाला ज्याचा विचार करायचा आहे तो त्रिकोण नीट दिसला पाहिजे. आपण इथे विचार करतो आहोत फक्त त्रिकोण PTQ चा. ओके. मग तुम्ही लिहिलं 30 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे अर्थात तुम्हाला कारण लिहायचंय. तुम्ही कारण लिहिणार आहात. ही 30 अंश कोनासमोरची बाजू आहे. मला हिचा पुढे वापर करायचा आहे म्हणून मी यालाच समीकरण क्रमांक 1 असं नाव सुद्धा दिलं.
आता दुसरी बाजू म्हणजेच बाजू पीटीची लांबी पण तुम्ही लिहिणार आहात. पीटी बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले पीक्यू. कारण पीटी ही 60 अंश कोनासमोरची बाजू आहे आणि 60 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या म्हणजेच पीक्यूच्या वर्गमुळात 3/2 पट असते. याला आपण समीकरण क्रमांक 2 नाव देणार आहोत आणि याचं कारण लिहिणार आहोत 60 अंश कोनासमोरील बाजू. त्याप्रमाणे आपण लिहून घेतलं. मुलांनो, आता आपण प्रश्न पुढे सोडवूया. आपल्याला या प्रश्नामध्येच दिलंय की त्रिकोण पीक्यूआर हा समभुज त्रिकोण आहे, बरोबर? जर हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे तर याच्या सर्व बाजू सारख्या आहेत. म्हणजे मला आता हे लिहिता येणार आहे पीक्यू एकरूप क्यूआर एकरूप पीआर. आपण त्याच्या तीनही बाजू समान लांबीच्या लिहून घेतल्या, बरोबर? हे तुम्हाला याला आपण समीकरण क्रमांक 3 नाव दिलं कारण आपल्याला ह्या किमती कुठेतरी सबस्टिट्यूट करायच्या आहेत, वापरायच्या आहेत. ओके. आता प्रश्नामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट दिली QS बरोबर 1/3 QR. QS बरोबर 1/3 QR ही बाब आपल्याला उदाहरणामध्ये दिली म्हणून आपण याचं कारण लिहिणार आहोत पक्ष. पण मुलांनो, एक लक्षात घ्या, मला ज्या किमती लिहायच्या आहेत त्या PQच्या संदर्भातल्या असल्या पाहिजेत. मग QS ची किंमत मी टाकणार आहे 1/2 QR. मला हा QR नकोय. मग QRच्या जागी मी काय टाकू शकतो? तुम्ही समीकरण 3 बघू शकता. PQ, QR आणि PR हे तीनही सारखे आहेत. मग मी QRच्या ठिकाणी PQ लिहू शकतो. मग मला हेच समीकरण असं लिहिता येईल. QS बरोबर 1/3 PQ. आपण हे कुठून लिहिलं? तर समीकरण 3 वरून. मग तुम्हाला बाजूला त्याचं कारण लिहायचंय विधान 3 वरून आणि याचा वापर मला भविष्यात करायचा आहे म्हणून मी याला पुढचा समीकरण क्रमांक लिहून घेतला. समीकरण क्रमांक 4 किंवा विधान क्रमांक 4. चला, आता आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. आपण पायथागोरसचं प्रमेय, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, पायथागोरसचं प्रमेय वापरायचं हे मला कसं कळलं? मी या प्रश्नामध्ये बघितलं की मला पीएस वर्गची किमतीचा संबंध दाखवायचा आहे, बरोबर? मग पीएस वर्ग मला कसा मिळेल? तर जेव्हा मी त्रिकोण पीटीएस ला पायथागोरसचं प्रमेय वापरेन तेव्हाच मला पीएस वर्ग मिळणार आहे, बरोबर? चला तर मग या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरायचं असेल तर मला हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे लिहिणं, किमान इतकं लिहिणं गरजेचंच आहे. मग आपण तसं लिहूया, त्रिकोण पीटीएस मध्ये माप कोन पीटीएस बरोबर 90 अंश अर्थात तो काटकोन त्रिकोण आहे. आणि मग आपण लिहू शकतो काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच पीएस चा वर्ग बरोबर पीटी चा वर्ग अधिक एसटी चा वर्ग. जेव्हा तुम्ही कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका लिहिता तेव्हा तुम्हाला त्याचं कारण लिहिलं पाहिजे. तुम्ही कारण लिहिणार आहात पायथागोरसचे प्रमेय. याप्रमाणे आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपण लिहून घेतल्या. आता मुलांनो, याच विधानामध्ये तुम्हाला पुढचं सबस्टिट्यूशन करायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या ज्या किमती मिळवल्यात त्या किमती तुम्हाला टाकायच्या आहेत. चला तर मग हा प्रश्न आपण पुढे सोडवूया. तुम्हाला संदर्भ लागण्यासाठी मी आकृती पुन्हा एकदा या स्लाइडवर घेतलेली आहे. आपण जिथे होतो पीएस चा वर्ग बरोबर, आपण कुठे या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलं होतं, बरोबर? पीएस चा वर्ग बरोबर पीटी चा वर्ग अधिक एसटी चा वर्ग. पण मुलांनो, आकृतीकडे बघा, क्यू एस आणि टी हे बिंदू एकरेषीय आहेत. मग एसटी ची किंमत जर मला काढायची असेल तर मी काय केलं पाहिजे? मी क्यूटी मधून क्यूएस वजा केलं पाहिजे. क्यूटी मधून जर मी क्यूएस वजा केलं तर मला एसटी मिळतं. मग मी त्याप्रमाणे एसटी ची किंमत लिहिली क्यूटी वजा क्यूएस. एसटी चा वर्ग होता इथे म्हणून क्यूटी वजा क्यूएस चा वर्ग. हे बिंदू एकरेषीय आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचं कारण लिहायचं आहे क्यू डॅश एस डॅश टी. चला आपण आता किमती टाकूया. ओके. पीएस चा वर्ग बरोबर पीटी ची किंमत आपण या त्रिकोणामध्ये पीटीक्यू मध्ये 30-60-90 चा प्रमेय वापरून केली होती. ही 60 अंश कोनासमोरची बाजू आहे त्यामुळे ती वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण म्हणजेच पीक्यू ही किंमत आपण विधान 1 मध्ये मिळवली होती. क्यूटी ची किंमत आपल्याला टाकायची. मुलांना माहिती आहे क्यूटी ही 30 अंश कोनासमोरची बाजू आहे म्हणून ती कर्णाच्या निम्मे होती 1/2 गुणिले पीक्यू. त्याप्रमाणे आपण ती किंमत टाकली. वजा आपल्याला आणखीन एक किंमत टाकायची, क्यूएस ची किंमत टाकायची जी तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेली होती. आणि या सगळ्या विधानांना आपण अगोदरच्या स्लाइडवर ही सगळी विधानं लिहून घेतली होती. मग त्यांचे सगळ्यांचे संदर्भ आपण याच्यासाठी देऊया. म्हणून तुम्ही लिहिणार आहात
या सगळ्या किमती आपण कुठून टाकल्या तर विधान 1, विधान 2 व विधान 4 वर. चला मुलांनो, आता इथे तुम्हाला दिसतंय की या कंसाचा वर्ग मला करायचा आहे, शिवाय इथे पण कंसाचा वर्ग करायचा आहे. चला मग आपण आता याला सरळ रूप देत पुढे जाऊया. तुम्हाला पुढे मिळणार आहे पी-एसचा वर्ग बरोबर इथे आपण या कंसाचा वर्ग केला. वर्गमुळात 3चा वर्ग 3, 2चा वर्ग 4 आणि पी-क्यूचा वर्ग पी-क्यू वर्ग. संपूर्ण कंसाचा म्हणजेच कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग करून घेतला. त्यानंतर आपण अधिकचं चिन्ह दिलं. ओके. आता इथे बघा 1/2 पी-क्यू वजा 1/3 पी-क्यू. वर्ग करण्या अगोदर मला कंसामध्ये जी 2 पदं आहेत त्यांची वजाबाकी करता येणं शक्य आहे. पण त्यापूर्वी मला इथे दिसतंय की या दोघांमध्ये पी-क्यू कॉमन आहे. तर मग मी तो पी-क्यू कॉमन घेतला आणि मग मला उर्वरित पदं मिळाली 1/2 वजा 1/3. मग मी तसं कंसामध्ये लिहून घेतलं आणि कंसाचा वर्ग लिहिला. मुलांनो, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष सोडवाल तेव्हा हे चौकटी कंस तुम्हाला थोडेसे मोठे लिहावे लागतील. ओके. चला आपण पुढच्या पायरीकडे जाऊया. पी-एसचा वर्ग जसाच्या तसाच ठेवला. 3/4 पी-क्यूचा वर्ग जसाच्या तसाच ठेवला. पी-क्यू सुद्धा जसाच्या तसाच ठेवला. आपण फक्त हा साधा कंस सोडवलाय. इथे 1/2 वजा 1/3 ही वजाबाकी आपण करून घेतो आहोत. त्याच्यासाठी आपण तिरकस गुणाकार केला. 3 एके 3 वजा 2 एके 2 म्हणजेच 3 वजा 2 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार 3 दुने 6. आपल्याला मिळालं 3 वजा 2/6 आणि कंस पूर्ण केला. कंसाचा वर्ग जसाच्या तसाच ठेवलाय. आता पुढच्या पायरीमध्ये आपण 3 वजा 2 ची किंमत काढून घेणार आहोत आणि आपल्याला मिळणार आहे पी-एसचा वर्ग बरोबर 3/4 पी-क्यूचा वर्ग अधिक पी-क्यू गुणिले मगाशीच मी तुम्हाला सांगितलं 3 वजा 2 बरोबर 1/6 कंसाचा वर्ग. मुलांनो, आता या कंसाला सरळ रूप देऊन झालंय चौकटी कंसाला. आता आपण वर्ग करणं गरजेचं आहे. चला तर वर्ग करूया. पी-क्यूचा वर्ग पी-क्यू वर्ग होणार. 1चा वर्ग 1 आणि 6चा वर्ग 36. मग त्याप्रमाणे आपण किमती टाकूया आणि आपल्याला पुढची पायरी मिळेल. आपण इकडच्या भागामध्ये कोणताही बदल नाही करत आहोत. आपण फक्त या चौकटी कंसाचा वर्ग केला. 1/6चा वर्ग 1/36 आणि पी-क्यूचा वर्ग पी-क्यू वर्ग. मुलांनो, आता आपल्याला या 2 पदांची बेरीज करायची आहे, असं उजव्या बाजूला दिसतंय आणि या दोन्ही पदांमध्ये पी-क्यू वर्ग सामायिक आहे. बरोबर? जसं आपण अगोदर पण केलं होतं, पी-क्यू कॉमन काढला होता, तसं आता आपल्याला पी-क्यू वर्ग कॉमन काढता येईल. मग तुम्हाला पुढे काय मिळेल? पी-एस वर्ग बरोबर पी-क्यू वर्ग आणि कंसामध्ये मिळणार आहे तुम्हाला 3/4 अधिक 1/36. ओके. तुम्हाला ही पायरी लक्षात आलीच असेल. आता इथे 4च्या पाढ्यामध्ये 36 येतात. त्याच्यामुळे छेद समान करण्यासाठी फक्त आपण 3/4 याच्या अंश आणि छेदाला गुणणार आहोत. 4 9 36 अर्थात आपल्याला अंश आणि छेदाला 9ने गुणावं लागेल. मग 3 9 27 आणि 4 9 36 म्हणजेच आपण 3/4 ला लिहिणार आहोत 27/36. तुम्हाला पुढच्या पायरीमध्ये तसा गुणाकार केलेला दिसतोच आहे. 27/36 हे आपण काय केलं आपण इथे दोन्ही पदांचे छेद सारखे करून घेतले आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे जेव्हा छेद सारखे होतात तेव्हा अंशांची बेरीज किंवा वजाबाकी होते. इथे आपल्याला बेरीज करायची आहे. 27 अधिक 1 28 ही बेरीज आपण करून घेऊया. आपल्याला मिळणार आहे या कंसामध्ये 28/36. बाकी गोष्टी बदलणार नाहीत म्हणून आपल्याला पुढची पायरी मिळाली पी-एसचा वर्ग बरोबर पी-क्यूचा वर्ग कंसामध्ये 28/36. मुलांनो, 28 आणि 36 या संख्यांकडे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, या दोनही संख्यांना 4ने भाग जातो. मग आपण 4ने भागून त्यांना संक्षिप्त रूप देऊया. 4 7 28 आणि 4 9 36 म्हणून तुम्हाला पुढे मिळेल पी-एसचा वर्ग बरोबर पी-क्यूचा वर्ग गुणिले 7/9. आपण 7/9 अगोदर लिहिलेत. तसं केल्याने काही फरक पडत नाही. ओके. आता आपल्याला पी-एस वर्ग आणि पी-क्यू वर्ग ही 2च पदं मिळाली. आपल्याला तो संबंध स्थापित करायचा आहे. तिथपर्यंत आपण जवळ-जवळ पोहोचलोच आहोत. आपल्याला फक्त हे जे भागिले 9 इकडे दिसतायत, त्यांना डाव्या बाजूला घेऊन जावं लागेल. भागिले 9 डाव्या बाजूला गेल्यानंतर ते गुणिले 9 होतील. मग तुम्हाला काय मिळेल? 9 पी-एसचा वर्ग बरोबर 7 गुणिले पी-क्यूचा वर्ग. आणि अशा प्रकारे मुलांनो, तुम्हाला जी गोष्ट सिद्ध करायची होती तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकलात. मुलांनो, मांडणी करताना पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, त्याप्रमाणे बघा ही सगळी बरोबरची चिन्ह एकाखाली एक आली पाहिजेत. प्रत्येक पायरीनंतर तुम्ही एक-एक ओळ उत्तरपत्रिकेमध्ये सोडून द्या. टापटीपपणे लिहा. योग्य त्या प्रकारे कारणं द्या. म्हणजे तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत. तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील.
मला आशा आहे आज मी तुम्हाला जेवढं काही शिकवलंय, ते तुम्हाला समजलं असेल. तुम्ही त्याची चांगली उजळणी करा, चांगला अभ्यास करा आणि परीक्षेत भरघोस यश मिळवा. धन्यवाद.